आज मी हे पहिल्यांदाच कुकरमध्ये झटपट लिंबाचं लोणचं ट्राय केलंय. याआधी मी भांड्यामध्ये लिंबाचं लोणचं करायची, पण म्हणलं जरा नवीन काहीतरी करून बघूया म्हणून करून बघितलं. ह्यांना मी सांगितलेलं आज लिंबाचं लोणचं करणार आहे आणि मार्केटवरनं येताना ताजे ताजे लिंबू घेऊन या. अर्धा किलो आणायला सांगितलेलं आणि बघा केवढे लिंबू आणलेत. म्हणतात स्वस्त होते, अशा वेळी समजत नाही की किती घ्यावे. आता यामध्ये जे कच्चे आणि जास्त डाग असणारे लिंबू होते ते मी बाजूला केले आणि बाकीच्या 22-23 लिंबू असतील यावरती मी पाणी ओतलं, मीठ घालून थोडा वेळ ठेवून दिलं होतं म्हणजे स्वच्छ लिंबू होतात. आता अशा बारीक फोडीमध्ये मी लिंबू चिरून घेतलेत, याच्यातल्या बिया बाजूला केलेत आणि यामधल्या रसासहित मी कुकरमध्ये शिजायला घालणार आहे. अजून गॅस पेटवलेला नाही आहे. यामध्ये मी अर्धा किलो साखर घातले, तुम्ही आवडीनुसार घाला. यामध्ये 1 ते 2 चमचे तरी मीठ घातले, अगदी थोडीशी हळद आणि 5 ते 6 चमचे तरी काश्मीरी मिरची पावडर घालून हलक्या हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून याला 20 ते 25 मिनटं तरी म्हणजे 8 ते 9 शिट्ट्या मी याच्या करून घेतलेत कमी गॅसवरती. आता कुकर थंड झाला की याचं झाकण उघडून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा असं दिसतंय. हा सार आहे तो इतका पातळ आहे. याच्यातल्या फोडी आपल्याला बाजूला काढायच्या आहेत. आता वाटल्यास तुम्ही हे दुसऱ्या कढईमध्ये शिजायला घेऊ शकताय, पण मी या कुकरमध्येच आता शिजवणार आहे. याच्यातल्या फोडी बाजूला केलेत आणि या सारामध्येच मी थोडी अजून साखर आणि थोडंसं मीठ कमी वाटत होतं, चाकून बघितलेलं मी, मीठसुद्धा घातले. आता थोडा वेळ याला शिजवून घ्यायचं, असं दिसलं पाहिजे बघा, इतपत आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. नेमकं शूटिंग चालू असलं की ही लाईट जाते, कायमचंच आहे. आता त्यामुळे हे थोडंसं काळपट दिसतंय. आता यामध्ये मी लिंबाच्या फोडी घातल्या आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता गॅस बंद केला आहे आणि हे बघा असं दिसतंय हे. आता थंड झालं की हे घट्ट होतंय मात्र. 5-6 तासानंतर बघा किती घट्ट झालंय. पण लगेचच हे लोणचं खायला घेऊ नका, कडवट लागते. थोडे दिवस याला काचेच्या बरणीमध्ये भरून मुरायला ठेवा आणि मगच खायला घ्या. तुम्हाला लिंबाच्या लोणच्याच्या अजून कोणत्या रेसिपीज माहीत असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.